गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव प्रगती वसंत चव्हाण आहे. मी नीट 2024-26च्या बॅचमध्ये शिकलेली आहे आणि नीट 2026मध्ये मी माझी नीटची एक्झाम दिलेली आहे. त्यामध्ये मला 613 स्कोर मिळालेला आहे. मी माझं ट्युशन चिंतामणी कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून केलेलं आहे. त्यात मला बायोसाठी अरिस सर होते, केमिस्ट्रीसाठी कश्यप सर आणि फिजिक्ससाठी बनसोडे सर होते. त्यांनी हे तिन्ही विषय मला खूप चांगल्या प्रकारे शिकवले आणि त्यामुळे मी खूप चांगला स्कोर करू शकली आणि मी चिंतामणी इन्स्टिट्यूट माझ्या नीटसाठी यासाठी चूज केलं कारण की मी पहिलेपासूनच चिंतामणीमध्ये शिकलेली आहे आणि त्यामुळे मी हेच इन्स्टिट्यूट समोर पण चूज करण्याचं ठरवलं कारण की टीचर स्टाफ खूप चांगला होता आणि नॉन टीचिंग स्टाफ पण खूप चांगला होता जो हमेशा सपोर्ट करायचा. त्यासोबतच आमचे वीकली टेस्ट होत होते जे एका वीकमध्ये जो सिलेबस कंप्लीट झाला त्यावर. त्यानंतर मेजरली टेस्ट होत होते आणि क्युम्युलेटिव्ह टेस्ट व्हायचे आमचे. त्यामुळे मला सिलेबस रिवाईज करण्यामध्ये खूप जास्त मदत झाली. त्याचबरोबर मंथली टेस्टमध्ये जे टॉपर्स असायचे त्यांना कॅश प्राईज पण मिळायचं जे जास्त मोटिवेट करायचं आम्हाला की आम्ही पण ते कॅश प्राईज दर महिन्याला मिळवू म्हणून. आणि सगळ्या टीचर्सनी आणि सगळ्या नॉन टीचिंग स्टाफनी खूप मदत केली ज्यामुळे मी माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करू शकली आणि ही अचीवमेंट मला मिळाली. थँक्यू. नमस्कार. मी प्रगतीचे पॅरेंट्स या नात्याने सांगू इच्छितो की आम्ही कोरोनानंतर जे आहे ते फाउंडेशनसाठी खूप सारं फिरलो पण त्यानंतर आम्हाला चिंतामणीमध्येच फाउंडेशन केलं आणि त्यामध्ये 8व्या वर्गामध्ये प्रगतीचं जे आहे ते स्कोर चांगल्या प्रकारे आला. 8वी 9वी आणि 10वी जे आहे ते तिनं मग रँक 1 सोडलीच नाही. त्यामुळं आम्हाला ब्लिंक झालं की बा प्रगती ही नीटमध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकते आणि तिची आवड पाहता आणि तिचे व्ह्यू पाहता आपण हा निर्णय घेतला आणि यामध्ये मला सपोर्ट स्वप्नील सरांनी दिला की बा हे जे आहे नीट आपण तिचं करू शकतो आपण. त्यामुळं ती हे सगळं करू शकली आणि या सर्व परफॉर्मन्समध्ये टीचर लोकांचं पण सहकार्य मिळालं. त्यानंतर आपण जे म्हणतो की बा हे बाहेरगावी गेल्यानंतरच हे सगळं सक्सेस मिळते आणि हे होऊन जाते की सगळं होऊन जाते पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपल्या विद्यार्थ्यावरही डिपेंड आहेत की बा ते कशा प्रकारे करत आहे कसा टचमध्ये राहत आहे आणि कोणत्या एन्थुझियाझमने ते करत आहे बा. प्रगतीकडे आम्हाला कधीच लक्ष द्यायचं काम नाही पडलं की ते मोबाईल किती वेळ पाहत आहे किंवा किती वेळ ती क्लासला जात आहे. या सर्व गोष्टी तिने केल्या. 720 दिवसांमध्ये किंवा या सर्व 2 वर्षाच्या प्रवासामध्ये ती कधीच घरी राहिली नाही. तिनं हर एक गोष्ट तिनं चांगल्या प्रकारे केली आणि टीचरच्या टचमध्ये राहिली. ती हर एक टीचरच्या जे टचमध्ये राहिली त्याचंच हे सगळं श्रेय सार आहे की जे आज आम्हाला पुसदच्या क्लासेसमध्ये राहून चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये राहून हे यश आम्हाला मिळत आहे आणि प्रत्येक वेळेस तो जो कॉन्फिडन्स आहे तो वाढत गेला की रिझल्ट कशा प्रकारे येणार कशा प्रकारे. आणि नीटमध्ये असताना नीट 26मध्ये असताना 3 मेला जी एक्झाम झाली त्यामध्ये पण तिनं चांगल्या प्रकारे केलं. रिनीट झाल्यानंतर पण ते एक प्रकारे अतिशयोक्ती होणार नाही हा शब्द वापरला तर हे एक प्रकारे युद्धच होतं. हे युद्ध तिने जिंकलं आणि त्याबद्दल मी सर्वांचेच आणि या युद्धामध्ये प्रधानच आपल्या बाजूने राहिला असं म्हणायला हरकत नाही की बा सगळ्या गोष्टी पार करताना तिनं ते यश संपादन केलं. आणि कारण नंतर बसताना किंवा नंतर ज्या गोष्टी करताना खूप अडचणी आल्या पण टीचर स्टाफ त्यानंतर एक्झाम डिपार्टमेंटचे वुमेन्स सर लायब्ररीयन उबाळे सर असो किंवा मग कदम सर असो आमचे हे सर्व यांनी जे प्रत्येक वेळेस मोटिवेट केलं हे सर्व बाजूनी हे सोयीस्कर ठरलं. त्यानंतर पेठे मॅडम यांनी
प्रत्येक वेळेस की बा या स्टेजला काय करायचं काय नाही करायचं, डिसिजन कोणते घ्यायचे, या सर्व बाजू त्यांनी सांगितल्या. यामध्ये स्वप्नील सरांचा मेन मोठो होता की बा ते लेकरं का पाठीमागं नाही आले पाहिजे, तर त्यामध्ये हे पण सहकार्य आम्हाला मिळालं. त्यामुळे आम्ही चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व सर्व परिवाराचे धन्यवाद मानतो व पुढील सहकार्यासाठी पुढील जीवनामध्ये तिला असेच त्यांचं सहकार्य लाभो हीच प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी प्रगतीची आई बोलते. 3 मेला पहिली एक्झाम झाली. ते पेपर प्रगतीचा खूप छान गेला होता आणि 12 मेला पेपर फुटला. पण त्यानंतरही प्रगती हताश झाली नाही. तिनं चांगल्या प्रकारे मी अजूनही करू शकते हे तिनं आम्हाला शाश्वती दिली आणि तिनं छान पेपर दिला परतचा. आणि ती अजून डगमगली नाही, काहीच नाही. आणि तिची 4 वर्षाची जी स्ट्रगल होती ते नावारूपाला आली. तिनं जे आज काही केलं तिनं 4 वर्ष तिनं अभ्यास केला आणि पुसदमध्ये राहून जे घडली ते बाहेर जाऊनही लेकरं घडू शकत नाहीत. त्याच्यामुळं बरेच जणांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की आपण पुसदमध्ये राहून हे सगळं करू शकतो. तर तुम्ही याच्यावर विचार करा आणि धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार.